माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा संमत झाल्यानंतर 12 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं काही तरतुदी यामधल्या बदलल्या आणि त्याचे एक शासन परिपत्रक काढले. त्या परिपत्रकामध्ये अन्यायी शुल्क वाढ, त्याचबरोबर माहिती अधिकाराचा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा ओळखपत्राचा पुरावा, नागरिकत्वाचा पुरावा या प्रकारे माहिती मिळणं हे किचकट केलं होतं. त्या विरोधात महाराष्ट्र राज्यातल्या तमाम माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला आणि राज्य सरकारवर टीका झाली होती. पद्मभूषण अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक जे या माहिती अधिकार कायद्याचे जनक आहेत, त्यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचं पत्र महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 5 जुलै 2026 पासून ते उपोषणाला बसणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्या दरम्यान काल 2 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं माहिती आयुक्त यांना या परिपत्रकाची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचे पत्र माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार देत असल्याचं जाहीर केलं आणि ते पत्र पाठवलं. त्यानंतर राज्य माहिती आयुक्त कार्यालयानं संपूर्ण खंडपीठांना ते पत्र पाठवून महाराष्ट्रातल्या या तरतुदी थांबवण्याचं किंवा स्थगित करण्याचं एक पत्र हे केलेलं आहे. यामध्ये 90 वर्षाचे योद्धे अण्णा हजारे यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळं आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती अधिकारासंदर्भात काम करणाऱ्या सर्व लहान मोठ्या संघटना, सर्व लहान मोठे सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी सुद्धा नेटानं प्रयत्न केल्यामुळं हे परिपत्रक स्थगित ठेवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. परंतु हे स्थगित ठेवले म्हणजे रद्द झाले असं नाही आहे, तर हे पूर्णपणे रद्द करावं लागेल आणि यामध्ये ज्या तरतुदी चांगल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला स्वीकाराव्या लागतील. आणि अजून माहिती अधिकार कायदा बळकट करण्यासाठी काही आपल्या सूचना वगैरे असतील तर त्या सुद्धा आपल्याला करून त्या राज्य शासनाकडून आपल्याला करून घ्याव्या लागतील. कारण की हा कायदा जनतेचा आहे. शासनाचं उत्तरदायित्व जे आहे ते या कायद्याअंतर्गत जनतेला माहीत पडते. पारदर्शकपणा असू दे, लोकसहभाग असू दे नागरिकांचा, तो या कायद्याच्या माध्यमातून अधोरेखित होतोय. त्यामुळे हा कायदा जिवंत राहिलाच पाहिजे. वेळोवेळी सरकारकडून हा कायदा मरणासन्न करण्याचे जे प्रयत्न चाललेले असतात त्या प्रयत्नाला आपण फाटा दिला पाहिजे. आपण एकजुटीने लढलं पाहिजे. ज्या पद्धतीने हे परिपत्रक स्थगित करण्यासाठी आपण एकजुटीने लढलो, रद्द करण्यासाठी, ते तात्पुरते स्थगित झाले, पण यानुसार अजून काही सुधारणा माहिती अधिकार कायद्यामध्ये आवश्यक आहे. अपील वेळेत निकाली काढणे, त्याच पद्धतीने कलम 4ची माहिती अद्ययावत करणे, या पद्धतीचे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत. कलम 4ची माहिती जर अद्ययावत झाली आणि चांगल्या पद्धतीने अद्ययावत झाली तर नागरिकांना माहिती अधिकाराचे अर्ज सुद्धा करावे लागणार नाही. जो अभिलेख अवलोकनाचा जो GR आहे, जे परिपत्रक आहे शासनाचं, दर सोमवारी 3 ते 5 त्याप्रमाणे जर सगळे अभिलेख जर अवलोकन करायला दिले शासनाने तर कुणालाही आपल्याला अर्ज करावा लागणार नाही आणि आपल्याला जी पाहिजे ती माहिती अधिकाराचे शुल्क भरून आपल्याला घेता येईल. तर जिथे जिथे सुधारणा करायची गरज आहे त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. माझी सर्वांना एकच विनंती आहे की यापुढेही आपण अशाच संघटितपणे माहिती अधिकार कायद्यासाठी लढत राहूया आणि ज्या तमाम कार्यकर्त्यांनी या तरतुदीच्या विरोधात आंदोलन केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या सगळ्यांचा हा विजय आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 90 वर्षाचे आहेत. आजही आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि आपण सुद्धा थोडेफार प्रयत्न करतो, तर आपण आपले सुद्धा प्रयत्न वाढवले पाहिजेत आणि त्यांच्या या चळवळीला साथ दिली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.